नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला खिचडी करायची, अगदी मऊ लुसलुशीत, अजिबात झाकण वगैरे न ठेवता. तर मी इथे कढई ठेवली होती. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकले. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये कट केलेल्या मिरच्या टाकायच्या. तुम्हाला हवं असेल तुम्ही वाटून टाकल्यात तरीसुद्धा चालेल. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या आपल्या 1 मिनिटवर परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी इथे बारीक कट करून बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही उकडून टाकला तरीसुद्धा चालेल. तर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे करून बघा. खिचडी खूप छान लागते, मऊ लुसलुशीत होते. अजिबात आपण शाबूस तांदूळ ज्यावेळेस टाकतो ना कढईत, त्याच्यानंतर आपल्याला अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे. न झाकण ठेवता खिचडी एकदम मऊ लुसलुशीत होते, खूप छान लागते. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर आपण आता चेक करूया बटाटा आपला शिजला आहे की नाही. तर पाहू शकता आपला बटाटा छान असा शिजलेला आहे. खूप जास्त असा गाळही करायचं नाही आहे, अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शाबूस तांदूळ जे भिजत घातले होते ना ते ठेवायचे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. शाबूस तांदूळ मी रात्री भिजत घातले होते. तर ह्याच्यामध्ये सगळे शाबूस तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे. पाहू शकता शाबूस तांदूळाचा असा गिचका वगैरे सुद्धा झालेला नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, मी हलकासा असा जाडसर वाटून घेतला आहे, खूप जास्त असं बारीक केलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक वाटून घेऊ शकता. तर मी ते 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला एकदम. तर आता अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेते. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फार वेळ लागत नाही हो सबस्क्राईब करायला, काही सेकंदच लागतात. पटकनी सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघत जाऊ नका, सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटसुद्धा करत जा. तर हे बघा, हे आपलं आता मिक्स झालेलं आहे सगळं करून. आता हे आपल्याला असंच एकदम बारीक गॅसवरती खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची. अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अर्ध्या मिनटाला आपल्याला ही खिचडी जी आहे ना ती मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे खाली खिचडी लागत नाही. आपल्याला नंतर हलकीशी खिचडी खाली लागून घ्यायची आहे, कारण जो करप असतो ना खिचडीचा तो खायला खरंच खूप छान लागतो. कोणाकोणाला खिचडीचा करप जो असतो तो खायला आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता ही खिचडी अर्ध्या मिनटाला आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे खिचडी अजिबात कडक वगैरे होत नाही. आणि करप कधी करायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस खिचडी येते ना त्यावेळेस आहे ना थोडंसं 1-2 मिनटं आहे ना खिचडी हलवायची नाही, म्हणजे खिचडी खाली थोडीशी लागते आणि एकदम छान असा करप निघतो त्याचा. तर बघा, माझ्या खिचडीमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे. तर आता आपली खिचडी पूर्णपणे झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.